स्वागत। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अमर रहे सुशील कुमार अमर रहेच्या जयघोषात भारतीय सैन्य दलाचे शहीद जवान सुशील कुमार बाबासाहेब खोत यांच्या शेकडो नागरिक, महिला, शासकीय अधिकारी, भारतीय सैन्य दलातील अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले। सुशील कुमार खोत वय वर्ष 43, आपल्या वयाच्या 20व्या वर्षीच भारतीय सैन्य दलात भरती झाले। त्यानंतर सुमारे 23 वर्ष भारतीय सैन्य दलात त्यांनी विविध ठिकाणी सेवा बजावली। सध्या आसामीतल्या आर्टिलरी युनिटच्या मिजामारी कॅम्प इथं हवालदार पदावर ते कार्यरत असताना त्यांचा आकस्मिक निधन झाले। सुशील कुमार यांचा पार्थिव शनिवारी दुपारी बेळगाव सांब्रा विमानतळ मार्गे घरी आणण्यात आले। नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती। भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गावरून अमर रहेच्या जयघोषात भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ येताच मलिकवड ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे, ग्रामविकास अधिकारी अशोक कुमार चौगुले, तलाठी शेवंताकुरी, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून जय हिंद असोसिएशन यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार भव्य अंत्ययात्रा काढून सुशील कुमार यांच्या शेतात विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय सैन्य दलाच्या विविध विभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील विविध संस्था यांकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। वडील बाबासाहेब खोत हे गुजरात पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाल्यानं दोन्ही भावंडांच्या अंगी लहानपणापासूनच देशसेवेची ओढ होती। अशातच गावाला लाभलेल्या सैनिकी परंपरेनुसार दोघे बंधू भारतीय सैन्य दलात भरती झाले। सुशील कुमार सेवेत असता अचानक त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानं गावावर शोककळा पसरली। सुशील कुमार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे। अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्नी आणि मुलींचा आक्रोश उपस्थित नागरिकांमधून अश्रू अनावर करणारा होता। सुशील कुमार यांचा पार्थिव मलिकवाड इथं दाखल होताच त्यांची पत्नी, आई आणि दोन्ही मुलींनी केलेला आक्रोश आठवणींना उजाळा देताना मुलींनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित नागरिकांनाही अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। SB न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे। बोलायचं बोल पप्पांशी, हां रड नको पप्पा तुला सोडून जातात काय ते कुठे जातो राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा।